डिमॉलिशनच्या एका कॉन्ट्रॅक्टमध्ये हे कागद माझ्या हाती आले. एक खूप जुना वाडा पाडण्याचं आम्ही कंत्राट घेतलं होतं. वाडा पेशवाईच्या अखेरीचा असावा. 2-2 फूट जाडीच्या भिंती होत्या. काही ठिकाणी तर जिना काढण्या इतक्याही रुंद होत्या. खालच्या सर्व मजल्याला लोणा चढला होता. काही ठिकाणी तर चिखल झाला होता. अशीच एक भिंत पाडता पाडता मध्येच एक पोकळी लागली. बहुतेक जुना एखादा कोनाडा विटांनी बंद केला असावा. त्या कोनाड्यात हे कागद होते. कामगाराने ते माझ्याकडे आणून दिले होते. त्यावेळी मी ते एका बाजूला ठेवून दिले होते आणि मग जरा उसंत मिळाली तेव्हा जाळायला घेतले. कितीतरी वर्षे ते कागद त्या ओलसर जागेत राहिले होते. केवळ जुनी बाजरीची काळीशाई वापरली होती म्हणूनच लिखाण वाचता तरी येत होतं. माझा अंदाज असा होता की निदान 50 वर्ष तरी ते कागद त्या कपाटात होते. मी तो मजकूर वाचला. अशी कल्पना होत होती की मुळात लेखकाच्या मनातून उत्तर भारताचं एक चटकदार प्रवास वर्णन लिहायचं होतं. पण कर्मधर्म संयोगानं लेखक एकाच प्रसंगात इतका गुंतून पडला की सर्व हस्तलिखित याच एका प्रसंगाच्या वर्णनाने जवळजवळ व्यापून टाकला आहे. या अज्ञात लेखकाचा हे हस्तलिखित हा एकमेव वारसा मागे राहिलेला आहे. लेखकाचं चित्र नाही, वर्णन नाही. काशीनाथ पंत या नावाने इतर त्यांना ओळखतात एवढा एकच धागा हाती येतो. त्यांच्या हस्तलिखितावरूनच त्यांचं चित्र मनोमन उभं करायला हवं. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालत होता याची नोंद नाही, पण वर्णनावरून ते सुखवस्तू वाटत होते. लेखनातल्या वेगवेगळ्या उल्लेखांवरून त्यांचा इतिहास आणि वैदिक वाङ्मय यांचा व्यासंग गाढा अभ्यासपूर्ण वाटत होता. वर्णनातल्या विविध उल्लेखांवरून त्यांनी यापूर्वी खूप प्रवास केला असावासा असं वाटत होता. यावेळी उत्तर व मध्य भारतातल्या काही ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन यायचा त्यांचा विचार होता. त्यापैकी काही भाग पुरा करून ते उदयगड ह्या संस्थानात येऊन पोचले होते आणि तिथेच त्यांची भ्रमंती संपली. त्यानंतर ते तडक पुण्याला परत आलेले दिसतात. सुरुवातीच्या परिचयात्मक 51 पानानंतर उदयगडचा उल्लेख येतो. हस्तलिखिताचा त्यापुढचा सर्व किंवा बहुतेक सर्व भाग उदयगडमध्ये घडलेल्या प्रसंगानेच व्यापलेला आहे. उदयगडच्या राजेसाहेबांकडे काशीनाथ पंतांचं उत्तम स्वागत झालं. त्यांनी बरोबर 3-4 ओळखपत्रे आणलेली होती. राजवाड्यातच त्यांची निवासाची सोय झाली असती, पण त्यामुळे आपल्या हालचालींच्या स्वातंत्र्यावर खूपच मर्यादा येतील अशा रास्त भीतीने काशीनाथ पंतांनी गावातल्याच एका वैदिक ब्राह्मणाकडे काशीनाथ पंतांनी प्रवासाचा हेतू लक्षात घेऊन संस्थानाचं दप्तर त्यांच्यासाठी खुलं करण्यात आलं होतं. उदयगड मोठं टुमदार गाव आहे. काशीनाथ पंत लिहितात, निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने भूमी सुजला सुफला अशी झालेली आहे. हल्लीच्या राजेसाहेबांनी उदार धोरण ठेवल्याने प्रजाजन सुखी आहेत. शिक्षण, वैद्यक, व्यवसाय इत्यादींमध्ये संस्थांची लोकांना खूपच मदत होते. त्यामुळे राजसाहेबांबद्दल प्रजाजनांच्या मनात आदर मिश्रित प्रेमाची एक अशी भावना जाणवते. पुढे काशीनाथ पंत उदयगड गावाचं वर्णन करतात. पाहण्यासारखी ठिकाणं म्हणजे आधी अर्थात राजवाडा, त्यानंतर शेजारी जरा उंचीवर असलेलं शंकराचं देऊळ, मग शहरातली मध्यभागची बाग आणि घरं. काशीनाथ पंत या स्थळांची ऐतिहासिक माहिती देतात. प्रत्यक्ष राजेसाहेबांच्या घराण्याचाही कुलवृत्तांत देण्याचा आपला मनोदय जाहीर करतात आणि इथपासून त्यांच्या लेखनाचा नूर बदलतो. महाराजांना माझी कल्पना मुळीच पसंत पडलेली नाही, काशीनाथ पंत लिहितात. पण का? हा तर त्यांच्या घराण्याचा गौरव होता, प्रसिद्धी होती. प्रसिद्ध व्यक्तीशी रक्ताचं नातं सिद्ध करण्यासाठी काही लोक आटापिटा करतात. इथे तर मला उलटीच परिस्थिती दिसत आहे. यात जर काही पाणी मोरत असलं तर त्याचा शोध घ्यायला हवा. भटक्यांच्या अंगी चौकसपणा हा गुणच ठरतो. काशीनाथ पंतांच्या अंगी तो गुण तर अवश्य दिसत होता. कदाचित आवश्यकतेपेक्षा जास्त मात्रेतही असेल. ते काहीही असो, त्यांनी हा विषय आपल्या यजमानांपाशी भट गुरुजींपाशी काढला. असं दिसलं की गुरुजीही
आधी यावर काही बोलायला नाराजच होते. मला तर केवळ नाराजीच नाही, जराशी भीतीही दिसते. काशीनाथ पंत पुढे लिहितात, अर्थात राजज्ञेचे उल्लंघन ही काही साधी सोपी गोष्ट नाही. माझ्यासारख्या जन्मापासून इंग्रज अखेरीतल्या मुलखात राहिलेल्या वाढलेल्या माणसाला संस्थानिक खाक्याचा अनुभव नाही. संस्थांना प्रजेची मनोवृत्ती आकलनच होणार नाही. माझ्यासारखं यांना स्वतंत्रपणे कोणाच्या रागालोभाची पर्वा न करता वागता यायचं नाही. एवढं सर्व मनोविश्लेषण करूनही काशीनाथ पंतांनी गुरुजींचा पिच्छा सोडला नाही तो नाहीच. सध्याचे राजेसाहेब आहेत, त्यांच्या आजोबांची ही हकीकत आहे. गुरुजींनी शेवटी काशीनाथ पंतांना सांगितलं, दुर्वर्तनी राजा कसा असावा याचा पशुपाल उत्तम नमुना होता. गादीवर आला तेव्हा त्याचं वय 38 वर्षाचं होतं. 57च्या बंडात त्याच्या वडिलांनी भाग घेतला होता. लढाईतून ते परत आले नव्हते. इतर सहस्रावधी अनामिक योद्धातच त्यांचाही देह कुठेतरी धारातीर्थी पडला असावा. पशुपालचा पिंडच वेगळ्या मातीचा होता. स्वराज्य, स्वधर्म, स्वाभिमान हे शब्द त्याच्या कोशातच नसावेत. खवळलेल्या इंग्रजी सत्तेची गुलामी पत्करून त्याने संस्थांची गादी मिळवली. पिता पुत्रातला हा फरक अडाणी जनतेलाही समजत होता. कदाचित काही प्रसंगी तो प्रकटही झाला असेल. राजे पशुपाल यांची प्रतिक्रिया शीघ्र तीव्र होती. काही बंदिवासात गेले, काही परंगदा झाले. सर्वांच्या जमिनी मिळकती जप्त झाल्या. राजांच्या निरंकुश सत्तेविरुद्ध कोठेही दाद मागायची सोयच नव्हती. लोकांनी आपल्या जिभा आवरल्या. सार्वजनिक टीका बंद झाली. पण कर्णोपकरणी काही गोष्टी प्रस्तुत होत होत्याच आणि लोकांना मनातल्या मनात कोणताही विचार आणायला बंदी कोठे होती. पुढच्या 3-4 वर्षातल्या घटना निर्विवाद आहेत. एक म्हणजे पशुपाल कोणत्या तरी यात्रेला गेला. इतर लक्षावधी लोक जातात तसली ही तीर्थयात्रा किंवा चारीधामांची यात्रा नव्हती. पशुपालने बरोबर कोणी पुरोहित नेला नव्हता. तो एकटाच गेला होता. पण परत आला तो मात्र एकटा आला नाही. त्याचबरोबर कोणीतरी होतं. आपल्या यजमानांना या बाबतीत काशीनाथ पंतांनी कितीही खोदून विचारलं तरी त्यांना यापेक्षा जास्त तपशील मिळाला नाही. कारण तपशील देण्यासारखा नव्हताच. वरुणी हे एक नाव उल्लेखलं गेलं. वरुणी म्हणजे कोण किंवा काय, स्त्री का पुरुष का आणखीनच काहीतरी, कोणासच माहीत नव्हतं. किंवा ज्यांना कोणाला हे माहीत होतं त्यांची हे उच्चारण्याची हिंमत होत नव्हती. पशुपाल एकदा दारूच्या नशेत असताना एका नोकराने त्याच्या तोंडून निघालेली वरुणी हा शब्द ऐकला होता. ते संबोधन असावं असा त्याचा समज झाला होता. या एका चमत्कारिक यात्रेहून परत आल्यावर पशुपालच्या वागण्यात आणखीनच बदल झाला होता. पूर्वी तो स्वैराचारी होता, पण त्यात एक नैसर्गिक अवखळपणा होता. आता त्याच्या वागण्याला अनैसर्गिक कोऱ्याची एक तीक्ष्ण धार आली. पशुपालच्या स्वभावातही फरक पडला होता. तसा तो स्वच्छंदी बेजबाबदार असला तरी तो शौकीन होता. पण तेही बदललं. त्याला आता माणसाच्या सहवासाची जरुरी भासेनाशी झाली. तो एकलकोंडा झाला, माणूस घाणा झाला, संशयी झाला. वर्षभरातच त्याचा संशयी स्वभाव अशा काही अवस्थेत पोचला की त्याने स्वतःसाठी राजवाड्याच्या मागच्या बाजूस असलेल्या बागेत एक 8-10 खोल्यांची कोठी बांधून घेतली आणि स्वतःचा मुक्काम कोठीवर हलवला. दिवसाचा बहुतेक सर्व वेळ आणि रात्रीचा सर्व वेळ ते तिघे एकट्यानेच, कोणी म्हणतात त्याच्याबरोबर यात्रेहून आलेल्या वरुणीसह तो काढू लागला. पशुपालबद्दल नागरिकांच्या मनात आदर प्रेम असं कधीच नव्हतं. प्राचीन संस्कारांनी मनात राजसत्तेबद्दल बांधलेली एक निष्ठा होती. पण तिचं रूपांतर आधी नावड, मग परकेपणा, मग तिरस्कार आणि शेवटी भीती यांच्यात क्रमशः झालं. केवळ त्रयस्थ नागरिकांनाच नव्हे तर अगदी नजीकच्यांना, खुद्द राणी यशोधरालाही पशुपालची भीती वाटायला लागली होती. राजआयुष्य ही एक सार्वजनिक बाब असते. त्यात गुप्त खाजगी असं काहीच राहू शकत नाही. यात्रेवरून परत आल्यापासून पशुपालमध्ये बदल झाला होता आणि ती एक सूक्ष्म वर्धी क्रिया होती. केव्हा तरी एकदा सर्वांना एकाकी जाणवलं की हा आता पूर्वीचा पशुपाल राहिलेला नाही. मानवापेक्षा त्याच्यात काहीतरी जास्त का काहीतरी कमी होतं. याच वेळी लहान मुलं, कुमारी, मुली नाहीसे होण्याचे 2-3 प्रकार घडले. चेतवल्या गेलेल्या अडाणी कल्पनाशक्तीला काहीतरी खाद्यच हवं होतं. पशुपाल बदलच्या सुप्त भीतीला आता एक हिंस्त्र
अमानवी आकाराला होता. रात्री अपरात्री राजवाड्याच्या मागच्या बाजूने येणाऱ्या लोकांनी सांगितलेल्या, कदाचित बनवून सांगितलेल्या कथांची त्यात भरच पडली. कोणी म्हणतं, आम्हाला कोठीच्या खिडक्यातून एखाद्या मोठ्या होमाच्या ज्वालांसारखा लाल पिवळा हलता उजेड दिसला. आम्हाला लहान मुलांच्या, तरुण मुलींच्या प्राणभयाच्या किंचाळ्या ऐकू आल्या. कोणी जरा आणखीन जवळ गेलेले म्हणत, आम्हाला पशुपालचं आणि आणखी कोणाचं तरी खदखदणं असुरी हास्य ऐकू आलं. कोणाला कोठीभोवती फिरणारे, पहारा करणारे काळे आकार दिसले होते, जे की मानवी नव्हते. लोकांच्या मनातली अस्वस्थता वाढत होती, नाना अभद्र रूपांनी समोर येत होती. पण ही अस्वस्थता नुसत्या खवळत्या सागरासारखी होती. तिला दिशा नव्हती. ती दिशा कोणा अनामिक स्वामीने दिली. भट त्याबद्दल मौन पाळून होते. वस्तुस्थिती ही होती की एका अमावस्येच्या काळोख्या रात्री 1,500-2 हजारांचा जमाव हातात धडधडते टेंबे घेऊन त्या कोठीवर चालून गेला. कोठी सर्व बाजूंनी पेटून देण्यात आली होती. कोणी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता तर त्याची नोंद नाही. पशुपालने स्वतःचा निर्दोषीपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला तर त्याचीही नोंद नाही. कदाचित त्याचा एकट्याचा भेदरलेला क्षीण आवाज त्या उसळत्या जनसंमर्दाच्या गर्जनेत कोणाच्या कानीही पडला नसेल. आणि त्याचा तो तथाकथित सहकारी वरुणी, तो काही पशुपालच्या मदतीला आलेला दिसला नाही. कदाचित स्वतःची कातडी बचावण्यासाठी तो तेथून आधीच पसार झालेला असेल. म्हणजे तो मुळात तिथं असला तर. कारण दिवसभरानंतर जळून गेलेल्या कोठीच्या राखेत फक्त पशुपालचेच अवशेष सापडले. शेवटच्या क्षणी त्याने एक जाड रजई पाण्याने भिजून स्वतःभोवती गुंडाळून घेतली होती. अर्थात तरीही तो वाचला नव्हताच. आधी तो धुराने गुदमरून मेला होता आणि मग मृतदेह आगीत होरपळला होता. पण तरीही त्याला ओळखता येत होतं. अगदी विद्रूप झालेला चेहरा, होरपळून काळी झालेली त्वचा, काही ठिकाणचं जळून गेलेलं मांस. तरीही कोठीत एकटा पशुपालच होता. नमस्कार मित्रांनो, सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा पशुपालचा कंठा ह्या कथेचा हा पहिला भाग होता. आपण लवकरच भाग 2कडे वळूयात. पण ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.